नमस्कार, मी प्रथमेश पडवाय. ननीज लाईफमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आज आपला आहे केरळमधला 6वा दिवस आणि आता मी आहे कोवलमला आणि आज आपण जाणार आहे पद्मनाभन स्वामींच्या टेम्पलमध्ये, जे विष्णूंचं टेम्पल आहे. तिकडचं आज दर्शन मी तुम्हाला देणार आहे आणि ते एक वर्ल्डमधलं सर्वात रिचेस्ट टेम्पल आहे असं ओळखलं जातं. तर आता आपण पहिला ब्रेकफास्ट करूया आणि मग जाऊया आपण टेम्पलला. तर मंडळी, फायनल मी आता पोचलेलो आहे केरळची राजधानी म्हणजे त्रिवेंद्रमला. आणि आता मी आहे पद्मनाभन स्वामींचा टेम्पल बाहेर आणि तुम्ही बघू शकता मंदिराचा बाहेरचा परिसर आहे. आणि बघा, मी मस्तपैकी पार्किंग स्पेस आहे. पार्किंग स्लॉट आहे, हा पार्किंग स्पेस आहे. आणि आम्ही आता फुल ट्रेडिशन मध्ये आलोय, साऊथ इंडियन. आणि एकदम लुंगी वगैरे घातली. मंदिरामध्ये जायचं असेल तर आपल्याला लुंगी वगैरे घालावी लागते आणि तुम्ही ते बाहेर लुंगी विकत घेऊ शकता. 50 रुपीज पासून स्टार्ट आहे ते 200 पर्यंत. आणि जरा कमेंट करून सांगा आमचा लुक कसे वाटतोय, सांगा लवकर. तर आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप भारी वाटलं, खूप मस्त, एकदम वेगळीच वाईब होती. आणि मस्तपैकी असं ट्रेडिशनल लुकमध्ये मस्तपैकी आम्ही आज गेटअप केला आहे. आणि देवळात जाऊन पण एकदम भारी वाटलं, जातात एकदम असं प्रसन्न वाटलं. आणि ही जी मूर्ती आहे ना इथली, ती 80 फीट उंच आहे आणि ती शेषनागावर अशी झोपलेली आहे. आणि हे जे विष्णूचं जे देऊळ आहे ना, ते 108 पैकी एक देऊळ हे इथे आहे. तर जर तुम्ही केरळला येताय ना, तर त्रिवेंद्रमला आला तर नक्की या देवळात या, खूप भारी वाटते इथे येऊन. तर मंडळी, आपण देवळात पद्मनाभन स्वामींच्या देवळात दर्शन करून त्याच्यानंतर हॉटेलमध्ये फ्रेश होऊन आता आपण आलो आहे पुअर आयलंडला. आणि इथे आपण मँग्रोव्हचं जे फॉरेस्ट आहे ते सगळं आपण बोटीने फिरणार आहोत, बोट राईड करणार आहोत. आपली 1.5 ते 2 तासाची बोट राईड आहे. तर चला मग जाऊया बोट राईड करायला. तर म्हणजे मी आता आहे पुअर आयलंडला आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता समुद्र वगैरे आहे आणि खूप भारी वाटते इथे येऊन. आणि इथे ना मगाशीच तुम्ही बघितलं पण असेल व्हिडिओमध्ये की इथे फ्लोटिंग रेस्टॉरंट पण आहे. तर तिथे तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे ऑर्डर वगैरे देऊन एन्जॉय करू शकता आपले मील वगैरे. तर आता मी इथे आलो आहे तर खूप मस्त वाटते, चिल असं वाटते. तर मंडळी, मी आता आलेलो आहे आमच्या डायनिंग एरियामध्ये आणि आता आपण बघूया डिनरमध्ये ते काय काय दिले. माझ्या प्लेटमध्ये ना इथे बघा चपाती आहे, त्यानंतर इथे मटार पनीरची भाजी आहे, पुढे आलू चाट आहे आणि त्यानंतर सॅलेड आहे, सॅलेड. आणि त्याच्यानंतर हे तळलेले वेफर्स वगैरे काय आहे. तर आता आपण हे टेस्ट करून बघू. आधी आपण चपाती आणि मटार पनीरची भाजी बघूया कशी. पनीरची भाजी छान बनली आहे. आलू चाट सांगू का? आलू चाटची पण टेस्ट छान आहे, मस्त कांदा वगैरे टाकलाय आणि हे सलाड आणि
कापडे. तर आता माझ्या समोर रोहित बसलाय. रोहित, तू सांग तुझं काय रिव्ह्यू आहे जेवणाचे? तर मी आणि दीदी आता सांगू की कसं आहे फूड. तर पहिलं तू सांग. मला आजच्या मेनू मध्ये जास्त करून टोन चेंज मामा. मुझे आज का स्पेशल मेनू में दही कड़ी बहुत अच्छा लगा. कढी पकोडा. कट होईल ना ते. वंस मोर. आज का स्पेशल मेनू था तो उसमें मुझे दही पकोड़ा बहुत अच्छा लगा. डिश कड़ी पकोड़ा वही. और इसको क्या बोलता है? जिसको बोलते आलू चाट. आलू चाट भी बहुत अच्छा लगा. टेस्टी है आज का मेनू. आणि मी इथे ट्राय केलंय पुलाव, पनीरची भाजी आहे, आलू चाट आहे. आणि जेवण ॲक्च्युली इकडचं छान आहे. इथे जिथे आम्ही स्टे केलं आहे ना ते स्पेशली व्हेज आहे. इथे तुम्हाला स्पेशली व्हेज मिळणार. आणि खरं सांगू तर मी आहे नॉनव्हेज लवर, पण इकडे व्हेजसुद्धा खूप छान प्रिपेअर केलं. म्हणजे इव्हन आमचा सकाळचा नाश्तासुद्धा होता, त्याची अरेंजमेंट पण खूप छान होती. आणि ठेकडीपेक्षा आम्हाला जे ठेकडीला रेस्टॉरंट होतं त्याच्यापेक्षा आम्हाला इकडे फूड क्वालिटी जास्त बेटर वाटली. भले ती व्हेज आहे पण मस्त आहे, एकदम मस्त वाटलं. एकदम टेस्टी फूड आहे. आणि उष्टाचं नको. मंडळी, आज आहे आपला केरळमधला शेवटचा दिवस. आणि मागचे ना 6-7 दिवस कसे गेले ते काय कळलंच नाही, कारण खूप मजा आली केरळला येऊन. केरळ खूप छान आहे, मला तर खूप आवडलं. आणि आम्ही ना वेगवेगळ्या स्पॉट्सवर फिरलो आणि खूप भारी वाटलं. म्हणजे नेचरचं वेगळंच व्ह्यू बघायला भेटला, वेगळाच एक अवतार बघायला भेटला. आणि आता ना आजची जर्नी जी आहे, आजचा जो व्हिडिओ आहे ना तो रिटर्न जर्नीचा व्हिडिओ आहे. तर आता पण चाललो आहे केरळहून रत्नागिरीला. आणि आपली काहीतरी 9:10 वगैरे ट्रेन आहे. आणि तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता गणपती बाप्पाची मूर्ती आहे. सो अशी पॉझिटिव्ह पण सुरुवात झाली आहे. सकाळ सकाळ बाप्पाचं दर्शन पण झालं आहे. सो गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, मी आता पोचलेलो आहे त्रिवेंद्रम सेंट्रल या स्टेशनवर. आणि इथूनच आपली रत्नागिरीसाठी जर्नी सुरू होणार आहे. आपण चाललो नेत्रावती एक्सप्रेसनी. 9:15ची ट्रेन आहे. आणि बऱ्याच दिवसांनी मी स्लीपरनी प्रवास करणार आहे, स्लीपर कोचमधून. तर मंडळी, फायनल आपला प्रवास सुरू झालेला आहे रत्नागिरीसाठी. आणि आता मी पोचले अल्लपुळाला. आणि मगाशीच म्हणजे 1.5-2 तास आधी कोलम वगैरे येऊन गेलं. आणि प्रवास खूप छान होते. फक्त ना थोडी गरमी होते कारण आम्ही स्लीपर कोचमध्ये. तर मंडळी, आता ना रात्र झाली आहे आणि आता आमचा प्रवास सुरू आहे. आणि काय नाही, या ट्रेनमध्ये जरा आमचे खायचे जरा वांदेच झाले, कारण आहे ना सर्वात जास्त नॉनव्हेजच येतं आहे. आणि काय त्यांच्या लँग्वेजमध्ये बोलतात ते आम्हाला काय कळत नाही आहे काय विकत आहेत. तर सकाळी आम्ही ना हॉटेलमधनं भरपेट नाश्ता वगैरे करून निघालेलो. तर त्याच्यामुळे ना लंच तर आम्ही काय खाल्लं नाही, कारण तेव्हा काय भूक वगैरे लागली नव्हती. आणि आता संध्याकाळी आम्ही आमचं कटलेट आणि डोसा आणि मिक्स व्हेजिटेबल भाजीवर कसं भागवलं आहे. तर आता मी झोपतो. भेटूया आपण उद्या, बघूया कुठे भेटतो. चल बाय बाय बाय. तर मंडळी, मी आता पोचलो आहे रत्नागिरीला. आणि आमची ट्रेन ऑलमोस्ट 1.5 तास लेट झाली आहे. 9:25चा टायमिंग होता. आता ऑलमोस्ट ना 11 वाजलेत. तर आता आपण जाऊया घरी. तर मंडळी, आपण पोचलो आता घरी. आणि थोड्याच आधी आपण फ्रेश वगैरे झालो आहे. आणि अशी होती आपली केरळची टूर. त्याच्यात आपण 6 नाईट्स अँड 7 डेजचं पॅकेज घेतलं होतं. आणि ही जी टूर होती ना ती आपण हेव्हन्स हॉलिडे बरोबर केली होती. तर खूप मजा आली. ओव्हरऑल तुम्हाला केरळचे जे व्हिडिओ आहेत ना ते तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा.
मी भेटतोय तुम्हाला एका नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत टाटा बाय बाय.